Yes, everyone have written the problem, no? Yes, sir. Yes, sir. I will write here. First tell me the system. What is system? Anyone can? It will not be X copied, plus that's 2y. why. Yes, X plus 2y plus 3z. Yes, is equal to Lambda x. next 3x plus y plus 2z. Lambda y. next 2x plus 3y plus z is equal to lambda z. हे बघा, आता इकडे सगळं एक्स आहे. पहिल्यांदा तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्या, तो इकडे शिफ्ट होणार आणि इथं ऑलरेडी एक एक्स आहे, त्यातनं एक्स कॉमन घेतल्यानंतर इथं राहतं 1 मायनस लॅमडा प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 0. नेक्स्ट 3x प्लस हा y आहे, इकडे आल्यानंतर होणार तो 1 मायनस y ऑफ 1 मायनस लॅमडा ऑफ y प्लस 2z इज इक्वल टू 0. 2x प्लस 3y प्लस 1 मायनस लॅमडा ऑफ z इज इक्वल टू 0. हे समजलं का बघा, स्टँडर्ड फॉर्म कन्वर्ट केलेला. लक्षात आलं? Yes, sir. आणि आपल्याकडे नोट आहे, वी नो दॅट homogeneous system have non-trivial solution if कधी non-trivial solution असतं, mod a is equal to 0. बरोबर आहे. Therefore a is equal to, what is the value of a here? 1 minus lambda 2 3 1 minus lambda 2 3 1 minus lambda. This is the value of a. What is x? X y z. What is b? 0 0 0. Now no need to consider here the augmented matrix, कारण तरी आपल्याकडे ही नोट आहे. using that note we can directly solve this example. Okay, so that consider mod of a is equal to 0, which implies 1 minus lambda 2 3 1 minus lambda 2 3 1 minus lambda is equal to 0. फक्त हे आता सॉल्व करायचंय. सॉल्व कसं करायचं ते तुमचं तुम्ही डिसाइड करू शकताय. 1 minus lambda, it is 1 minus lambda into 1 minus lambda, the first equation. 2 into 3 6, first value minus 2. yes, explain करू शकताय. फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, it is 3 into 1 minus lambda minus 4 प्लस 3 into काय येतं, फर्स्ट रो लास्ट कॉलम गेला, 3 into 3 9 minus 2 times 1 minus lambda ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. बरोबर आहे का माझं? सर्वांना लक्षात येते का? येस सर. Yes, sir. ते फक्त थोडंसं मोठं लिहिलं मी, तर लहान करतोय. इथे एक ब्रॅकेट होता, दिस इज 3 into lambda. ओके, फक्त हा आता ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. यू विल गेट द आन्सर, दॅट इज 1 minus lambda 1 minus lambda into 1 minus lambda 1 minus lambda 1 lambda square 6 minus 2 into ब्रॅकेट मध्ये 3 into 3 lambda minus 4 plus 3 ब्रॅकेट मध्ये 9 minus 2 plus 2 lambda minus is equal to 0, कारण तो मायनस मायनस प्लस होईल. नेक्स्ट 1 minus lambda into ब्रॅकेट मध्ये बघा 1 minus lambda चा स्क्वेअर 1 minus 2 lambda plus lambda square minus 6 minus 2 into it is 3 minus 4, it is minus 1 plus 3 into ब्रॅकेट मध्ये येणार, yes 9 minus 2, what is value of 7 minus, करेक्ट आहे का, 2 lambda is equal to 0. Now multiply this 2, multiply this 3 to the bracket and multiply this 1 minus lambda to this bracket. You will get one cubic equation. Plus 2 lambda sir. हाँ, plus 2 lambda, yes. Multiply करून जी व्हॅल्यू येते त्या व्हॅल्यू वरून तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. पुढचं सॉल्व करू शकताय का? हॅलो हॅलो हॅलो, पुढचं सॉल्व करू शकताय का?
का सॉल्व करून देऊ दे? हॅलो सॉल्व करायचं सर. ओके ठीक सर काय ऐकू येईना. आहे. रेंज मध्ये या तुम्ही, जे कोण आहे ते. जर आपल्याला एकट्याला ऐकू येत नसेल तर आपण रेंज मध्ये नाही याचा अर्थ होतो ना बाळांनो. ठीक आहे, कम विद इन द रेंज. येते लक्षात सर्वांच्या? येस. हॅलो येस सर. मी सॉल्व करतोय बघा ते. आता कसं येतं बघा. 1 मायनस लॅमडा या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर पहिली ब्रॅकेट ऍज इट इज. 1 मायनस 6 किती येतं त्या ब्रॅकेटमध्ये? -5 minus 2 lambda plus lambda square by multiplying 1. Now if you multiply with the minus sign, minus lambda, it becomes minus 5 plus lambda. इथं येणार plus 2 lambda square आणि हा येणार minus lambda cube. बरोबर आहे का बघा माझं? मी पहिल्यांदा मायनस प्लस 1 ने मल्टिप्लाय केले हे आलं आणि परत त्याला मायनस लॅम्बडा ने मल्टिप्लाय केलं. मायनस मायनस प्लस 5 लॅम्बडा, हा लॅम्बडा 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 स्क्वेअर आणि हा मायनस लॅम्बडा क्यूब. ओके, नेक्स्ट मायनस 2 ने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मायनस मायनस प्लस होणार तो 6 लॅम्बडा प्लस 2, 6 लॅम्बडा प्लस 2. दिस सेकंड ब्रॅकेट आय एम टॉकिंग. अँड द लास्ट ब्रॅकेट जेव्हा तुम्ही प्लस 3 ने मल्टिप्लाय करणार आहे 21 प्लस 6 लॅम्बडा इज इक्वल टू 0. बरोबर आलं का बघा? आता फक्त टर्म्स रिअरेंज करा. लॅम्बडा क्यूबची एकच टर्म आहे मायनस लॅम्बडा क्यूब. लॅम्बडा स्क्वेअरच्या किती टर्म्स दिसत आहेत? एकच दिसतंय प्लस लॅम्बडा स्क्वेअर. नेक्स्ट लॅम्बडाच्या किती टर्म्स आहेत बघा. मी पेन चेंज करतो. एक सर लॅम्बडा स्क्वेअर 3 आहेत की. लॅम्बडा स्क्वेअरच्या 2 आहेत. हा लॅम्बडा स्क्वेअरच्या टर्म्स 2 आहेत. हा म्हणजे इथे येणार 3 लॅम्बडा स्क्वेअर. करेक्ट? ओके, आता लॅम्बडाच्या किती टर्म्स दिसत आहेत? 1 2 3 4. टोटल 4 टर्म्स आहेत लॅम्बडाच्या. कसं येणार बघा ते? 6 प्लस 6 12, 12 प्लस 5 17, 17 मायनस 2 येस 15 प्लस 15 लॅम्बडा. एम आय करेक्ट? येस सर. आता नंबर्स बघा किती आहेत. येस सर. इथं एक नंबर आहे 3 अंडरलाईन करतो. इथं 3 नंबर्स दिसत आहेत. टोटल 3च नंबर्स आहेत. एक 2 आहे 21 5. 2 प्लस 21 23. 23 मायनस 5 सर 12 लॅम्बडा येते की 15 लॅम्बडा येत नाही. 12 लॅम्बडा येतं. अहो कसं हो 6 6 12 12 5 12 5 17 17 मधनं 2 गेले. बरोबर आहे 15 लांब. बरोबर आहे. हा मायनस हा 21 प्लस 2 23. 23 मायनस 5 18 इज इक्वल टू 0. मला हा मायनस लॅम्बडा नको आहे तर मी लॅम्बडा क्यूब मायनस 3 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 15 लॅम्बडा प्लस 18. This is my cubic equation, and by using calculator or by using which synthetic division? By using synthetic division you will get the values of possible values of lambda. Synthetic division माहिती आहे कुणाला? 1 minus 3 minus 5 18. ट्रायल आणि एरर घ्यावं लागतं बघा. जर मी इथं 1 पुटअप केलं, 1 पुटअप केल्यावर काय होणार आहे? 1 यस सर प्लस 18 येणार ना. मग प्लस 18च घेतलं सर. वर सर इथं हा येस सर. हा इट इज प्लस 18 ना. therefore it is minus 18. मग इथं येतं. गुड, थँक्यू. मग इथं येतं
-18 बरोबर आहे. आता इथं फक्त ट्रायल अँड एरर बेसिस वरती व्हॅल्यू चेक करायच्या. आता हे 1 ला तर होणार नाही, -1 जर घेतला तुम्ही तरी पण नाही होते -1 ला पण, म्हणजे 2 किंवा -2 व्हॅल्यू पाहिजे. ओके, जर मी इथं -2 कन्सिडर केलं तर हे येतं -8, इथं 12 आलं 3 into 4, आणि हा इथं मी 2 घेतल्यानंतर 30 आणि हा -18 बरोबर आहे का. आता माझं -2 ला पण हे व्हॅल्यू करेक्ट येत नाही. जर मी 2 घेतला तर हा 18 30 होतं, हे 2 ला पण नाही होते. विल गो विथ 3. जर मी 3 घेतलं तर 27, 27. आणि नाही 45 नाही होते. नाही. हा, मला वाटतं 5-6 च्या आसपास कुठली तरी एक व्हॅल्यू असावी. कॅल्क्युलेटर आहे का कोणाकडे, तर कॅल्क्युलेटरवर त्याची व्हॅल्यू येते. ओके, ट्रायल अँड एररनी तुम्ही हे सॉल्व्ह करू शकताय, काय प्रॉब्लेम येणार नाही. इथंपर्यंत कम्प्लीट करा बाय युझिंग कॅल्क्युलेटर ऑर बाय युझिंग सिंथेटिक डिव्हिजन. यू विल गेट द आन्सर. अंडरस्टूड? Yes, sir. येते लक्षात सर्वांच्या? ओके, कम्प्लीट करा हे. ओके, इथंपर्यंत कम्प्लीट करा, आम्ही पुढचं ते आपण क्लिअर करूया. लक्षात आलं सर्वांना कसं सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम हा? जर होमोजिनियस असेल तर मॉड व्हॅल्यू कन्सिडर करायची. क्लिअर करा हे. ठीक आहे, कम्प्लीट करा आणि ट्राय टू गेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा. सर 6 येते. Yes, sir. 6 येते, sir. हॅलो, Sir, 6 सर येते व्हॅल्यू. 6 येते. हा तेच म्हटलं मी, 6 च्या आसपास येते व्हॅल्यू. लॅम्बडा इज इक्वल टू 6, आणि 2-3 व्हॅल्यू डेसिमल पॉईंट मध्ये येतील, पण आपल्याला कुठली कन्सिडर करायचे? नंबर्स, इंटिजरच्या फॉर्म मधली. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 6. ऍट दिस व्हॅल्यू system have non-trivial solution. आलं का लक्षात? Non-trivial solution. This is the answer. Understood everyone? Yes, sir. Complete it Yes, fast. sir. Complete it fast.
ओके सर्वांचं कम्प्लीट झालंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Should we close now meeting? Yes, sir. Yes, sir. Thank you. Okay, thank you.